ह्या घेवड्याच्या शेंगा त्या बघा, हा पांढऱ्या घेवड्याचा वेल आहे, एकच आहे. आणि इकडं आहे तो काळ्या घेवड्याचा आहे. दोनच वेल आल्यात, पण त्याला शेंगा एवढ्या भरपूर लागते. त्या काय औषध मारलं नाही, काय नाही बघा. हे बघा, मवा नाही काय नाही, कसल्या छान शेंगा लागल्या. त्या भाजी लावायला खास काही जास्त मोठी जागा लागत नाही, फक्त मनात इच्छा पाहिजे आपल्या घरची भाजी खायची. दोनच वेल आहेत, पण घरी आम्ही सगळे कालवण खाऊन आता तू आज गावाला जायचं आहे, त्याला म्हणलं तोडून देऊया म्हणून आता ह्या शेंगा तोडाले मी, बिना औषधाच्या, ऑर्गॅनिक. आता तिकडं वांग्याची झाडं 4च लावली ती, पण वांगी तर त्याला केवढी मोठी लागते ती, आणि भरपूर लागतात. हे बघा, मवा कुठं आहे का बघा, कुठं सुद्धा मवा नाही, काय नाही. कशा शेंगा भारी आहे त्या. ह्या पांढऱ्या शेंगा आहे त्या, एकच वेल पांढऱ्या वेलाचा शेंगाचा आणि एकच काळ्या शेंगाचा आहे, पण भरपूर शेंगा लागते त्या, हे का नाही. हे बघा, आता ह्या पांढऱ्याच्या तोडल्यात सगळ्या, निबार तोडल्या. त्या कवळ्या फुलं अजून आहे ती, अजून 4 दिवसात माझे येल भरतोय बघा ह्यो पांढऱ्या शेंगाचा. हे बघा, झाड केवढं आहे बघा, एक हातभर पण झाड नाही, पण त्याला वांगी किती लागल्यात बघा. इथे काय, इकडं, इथे काय, अशी मिडी बारीक पडल्यात, मोठी आहेत. अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, लहान वांगी किती लागल्यात बघा. झाड एवढंच आहे, वांग्याची झाडं तर 4च आहेत, पण त्याला वांगी तर एवढी लागतात, भरपूर लागतात, आणि बिना औषध पाण्याची. हे बघा, आता एवढी तोडून झाली माझी वांगी. हे बघा केवढं मोठं आहे, कसं आहे. हे बघा, हे झाडात रुतलं होतं, त्याला बाक आलाय मध्येच. हे काय काटवांगे आहेत, मस्त आहेत की नाही.